जरांगे पाटलांची आहे। मराठ्यांना विजय मिळाल्याशिवाय इथून हलायचं नाही असं जरांगे म्हणतायत। समाजाकरता कोणतीही शिक्षा भोगायला तयार असंही जरांगे पाटलांचं म्हणणं आहे। सरकारनं गोळ्या घातल्या तरी मागं हटणार नाही असं जरांगे पाटील म्हणतायत। डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही असं आवाहन जरांगे पाटलांनी केलेलं आहे। तातडीनं मुंबईतले रस्ते मोकळे करा असं आवाहन जरांगे पाटील करतायत। पाहूया मुंबईत उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांनी नेमकं काय काय म्हटलंय। आपलं आमरण उपोषण 10 वाजल्यापासून सुरू झालं। सरकार आपलं ऐकत नव्हतं, आपल्याला सहकार्य करत नव्हतं, म्हणून करोडो मराठ्यांनी घराघरातून ठरवलं होतं मुंबईला जायचं आणि मुंबई जाम करायची। आता एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार सहकार्य करणार नव्हतं म्हणून मराठी मुंबईला येणार होते आणि जाम पण करणार होते आणि केली पण आता सरकारने सहकार्य केलं म्हणल्याच्या नंतर आता तुम्हाला पण सहकार्य करायचं। प्रत्येक माणसाला आपण आपल्या ड्रायव्हरला फोन करायचा आणि त्याला फोन करून सांगायचं आत्ताच्या आत्ता गाडी काढायची, पोलीस बांधव सांगतील त्या ग्राउंडवर नेऊन लावायचं, म्हणजे कितीही लांब असू दे, एकही गाडी रोडवर राहता कामा नये। स्वतः तुम्ही स्वयंसेवक म्हणून काम करायचं। तुम्ही जी मुंबई जाम केलेला मराठ्यानो 2 घंट्यात पुन्हा मोकळी मुंबई झाली पाहिजे, जबाबदारी तुमची। आता कुठे जाळपोळ दगडफेक करायची नाही, जबाबदारी सगळ्यांनी घेतली का? याचा पुढचा 3रा मुद्दा सांगतो। कुणी राजकारणी पक्षाचा कुणी पदाधिकारी असेल, नीट ऐका, तो खोट्या बातम्या पसरेल। मुंबईत जायचं, आपल्याला मुंबईत जामच करायची, ग्राउंडवर गाड्या नाही लावायच्या, हवेवरच गाड्या लावायच्या असं सांगल आणि त्याचा राजकीय उद्देश सार्थक करून घेईल। कोणाचाही ऐकायचा नाही। करोडो मराठी मुख्यमंत्र्याच्या आणि सरकारच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकून महाराष्ट्रात जातील। त्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी होईस तर मी मुंबई सोडणार नाही, ही मराठ्यांना शब्द देतो। आताही मला सरकारनं गोळ्या जरी घातल्या तरी मी बलिदान द्यायला तयार आहे, पण मागं हटायला तयार नाही, हे शब्द आहे माझा तुम्हाला। काही झालं तरी मागे हटणार नाही असं जरांगे पाटील म्हणतायत। आझाद मैदानावरच उपोषण करायचंय हे ठरलंय असंही जरांगेंचं म्हणणं आहे। सरकारनं आपल्याला सहकार्य केलं, आता आपण सरकारला सहकार्य करू असं जरांगे वक्तव्य करतायत। सकाळी 10 वाजल्यापासून जरांगेंच्या उपोषणाला सुरुवात झालेली आहे। आता 2 तास उलटले। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आपण पाहतोय 2 तास झालेले जरांगेंचं उपोषण हे सुरू आहे, काय घडतंय तिथं नेमकं? या सगळ्या दरम्यान त्या ठिकाणी प्रकाश सोळंके देखील जरांगेंना भेटण्याकरता पोहोचलेले होते। संदीप क्षीरसागर सुद्धा त्यांच्या समवेत दिसत होते। नक्कीच आपण बघतोय की संदीप क्षीरसागर, प्रकाश सोलंकी दोघंही इथे पोहोचलेले आहेत। जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी ते पोहोचलेत। या व्यतिरिक्त जर आपण बघितलं तर संदीप क्षीरसागर आणि त्याचबरोबर प्रकाश सोलंकी यांनी लोकशाहीशी बोलताना असं सांगितलं की जी गर्दी ओसंडून वाहत आहे या संदर्भात जी माहिती आहे ती सरकारला आधीच दिलेली होती। 4 महिने आधी सांगितलेलं होतं की अशा पद्धतीचं आंदोलन होणार आहे, त्यावेळेला सरकार गप्प बसलं। कालपर्यंत सरकार शांत बसून राहिलं आणि
आज सरकारला जाग आली आहे आणि ही प्रचंड गर्दी जी आहे ती झालेली आहे. खरं तर आपण जर बघितलं तर प्रचंड गर्दी तर झाली आहे, पण पाऊस पडतोय तरी देखील आंदोलक जे आहे ते हलायला तयार नाही आहे. जरांगे पाटील जे आहे ते स्वतः देखील इथे उपोषणासाठी बसलेले आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे. गाणी जी आहे ती सुरू आहे. ही जी गाणी आहे ती देखील मराठा आरक्षणासंदर्भात सुरू आहे. न्यायालयीन प्रक्रिया खरं तर या सगळ्याची सुरू आहे. मात्र तरी देखील आम्हाला ओबीसीमधनं आरक्षण द्या अशी यांची मागणी आहे आणि जोपर्यंत ओबीसीमधनं आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या आंदोलनावर ठाम आहोत. आम्ही आमच्या गोष्टींवर ठाम आहोत. जोपर्यंत आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही अशी भूमिका जरांगेंनी घेतलेली आहे. गणपती बाप्पाची मूर्ती देखील स्थापन केली, आरती देखील केली. जवळपास आता 2 तास होऊन गेलेले आहे जरांगे उपोषण त्यांचं सुरू होऊन. आणि आत्ता असं देखील कळतंय की एकंदरीतच राज्य शासनाचं शिष्टमंडळ जे आहे ते आज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे. संध्याकाळी राज्य सरकारचे प्रतिनिधी आझाद मैदान येथे जरांगे यांची आझाद मैदानात भेट घेऊन चर्चा करण्याची शक्यता आहे. कारण प्रचंड गर्दी अशी दक्षिण मुंबईत उसळलेली पाहायला मिळते. वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि या भागात गणपती भक्तांची सुद्धा मोठी गर्दी असेल. त्यामुळे लवकरात शिष्टमंडळ बागेश्री किती वाजता पोहोचेल व्यासपीठावर, या सगळ्याविषयी काही अपडेट पोहोचतायत का? नक्कीच अजूनपर्यंत काही अपडेट आली नाहीये. या सगळ्या शक्यता आहेत लागवी. मात्र जी आता ज्या पद्धतीने गर्दी उसळलेली आहे ती गर्दी पाहता हे शिष्टमंडळ पोहोचेल असं एकंदरीत चित्र पाहायला मिळतंय. कारण कोणत्याही परिस्थितीत जर मनोज जरांगे पाटीलकडनं गेले नाहीत तर तोपर्यंत ही जी गर्दी आहे ती देखील जाणार नाही. वाहतूक कोंडी जी आहे ती कमी होणार नाही आणि यासाठी हे शिष्टमंडळ येईल, चर्चा करेल, तोडगा काढण्याचा प्रयत्न करेल. मात्र हा तोडगा काढल्यानंतर देखील मनोज जरांगे पाटील यांना हा तोडगा पटणार का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीतच जर बघितलं तर पूर्ण मुंबईमध्ये भगवं वादळ पसरलेलं आहे. वाहतूक कोंडी जी आहे ती प्रचंड झालेली आहे. साधारण 6,500हून अधिक गाड्या ज्या आहेत त्या मुंबईत दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. ईस्टर्न फ्रीवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. त्याशिवाय जे उड्डाणपूल आणि इतर ठिकाणची वाहतूक देखील विस्कळीत झालेली पाहायला मिळते. सायन पनवेल महामार्गावरही मोठी वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळ आज येऊन भेटेल अशी शक्यता देखील लाघवी वर्तवण्यात येताना पाहायला मिळते. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला बागेश्री सुरुवातीला साधारण 10च्या दरम्यान जरांगेंच्या वतीनं सांगण्यात आलेलं होतं प्रसार माध्यमांना थोडा वेळ थांबा, त्यानंतर मी तुमच्याशी संवाद साधतो. त्या ठिकाणी आपले सगळ्या प्रसार माध्यमांचे बूम लागलेले आहेत. साधारणतः जरांगे पाटील प्रसार माध्यमांशी कधी आणि केव्हा संवाद साधतील याचा काही अंदाज लागतोय का? अद्यापपर्यंत याचा काही अंदाज लागलेला नाही. सगळे जण त्याची वाट बघतात की कधी एकदा जरांगे पाटील प्रसार माध्यमांशी बोलतात. मात्र जरांगे पाटील आता सध्या कोणत्याही बोलण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीयेत. त्यांनी सांगितलेलं आहे की माझं उपोषण सुरू आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही आणि एनर्जी वाया घालवणार नाही. जेवढं मला शक्य होईल तेवढं मी उपोषण करणार. माझा जीव गेला तरी चालेल, मला सरकारने गोळ्या झाडल्या तरी चालतील, मात्र मी हे आरक्षण घेणार आणि मराठा बांधवांना न्याय देणार अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती त्यांनी सकाळी मांडलेली होती. मात्र अद्यापही त्या प्रसार माध्यमांशी बोलण्यासाठी तयार आहेत असं चित्र नाही. सगळेजण प्रयत्न करतायत त्यांच्याशी बोलण्याचा, मात्र ते बोलण्यास तयार नसल्याचं सध्या तरी पाहायला मिळतंय लाघवी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.